वसई विरार महानगरपालिकेची आचारसंहिता लागल्याच्या नंतर महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घडामोडी सुरू झालेल्या आहेत आणि आज नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक यांच्या कार्यालयामध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपाची या ठिकाणी एक बैठक झालेली आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी बोईसरचे आमदार विलास तरे असतील, वसईचे आमदार स्नेहाताई दुबे असतील, पालघरचे आमदार राजेंद्र गावित आहेत, त्याचप्रमाणे जे निवडणूक प्रभारी आहेत भाजपाचे आमदार राजन नाईक आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख माजी आमदार रवींद्र फाटक सर, एकंदरीत या सर्वांची आज महायुती मधून वसई विरार महापालिकेची निवडणूक लढवण्याचं ठरलेलं आहे। सध्या माझ्यासोबत रवींद्र फाटक आहेत। सर, काय सांगणार, एकंदरीत काय नेमकी चर्चा झालेली आहे, कशा पद्धतीने पुढे जाणार आहे? नाही, आजपासून वसई महानगरपालिकेची सुरुवात झालेली आहे आणि राजन नाईक आणि आम्ही सर्वच मेन पदाधिकारी दुबे मॅडम असतील, तरे साहेब असतील, गावित साहेब असतील, सुदेशजी असतील, निलेश तेंडुलकर, वसंत चव्हाण आणि महिला आपल्या जिल्हा अध्यक्ष सर्वच मेन पदाधिकारी आम्ही बसलो। नगरपालिकेमध्ये प्रभाग रचनेच्या माध्यमातून कसं प्रभाग रचनेच्या माध्यमातून सीट वाटप झालं पाहिजे याच्यावर आमची एक मीटिंग झाली। 1 ते 2 दिवसामध्ये सगळं फायनल डिसिजन केलं जाईल। कशा पद्धतीने जागेचा फॉर्म्युला असणार आहे नेमका? जो निवडून येतोय ज्या प्रभागामध्ये, आता प्रभाग असल्या पहिल्यांदाच वसई विरार महानगरपालिका प्रभाग रचनेमध्ये इलेक्शन होतं आहे, तर एका वार्डमध्ये 4 प्रभाग असल्यामुळे 4 तऱ्हेचे 4 लोक पाहिजे असतात। म्हणून तिथे आता विरोचना BJP, आम्ही आमचे मित्रपक्ष आहे, त्याच्यात राष्ट्रवादी आहे, श्रमजीवी आहे, सगळ्याच संघटना आहे, RPI आहे, तर या सर्वांना विश्वासात घेऊन आपण तो 1 ते 2-3 दिवसात विषय संपतो। सर, आपण भाजपाचे निवडणूक प्रभारी आहेत महापालिका निवडणुकीचे। पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये भाजप आणि सेना ही वेगळी लढलेली आहे, मात्र आता वसई विरारमध्ये दोन्ही एकत्र येऊन आपण निवडणूक लढवत आहेत आणि सध्याची ताकद जर बघितली तर सर्व एकत्र आहेत। कसा नेमका फॉर्म्युला ठरला जाईल आणि कशा पद्धतीने निवडणुकीची रणनीती असेल? आम्ही ही वसई विरार महापालिका आहे ती विकासासाठी जिंकण्यासाठी आम्ही लढण्याचं ठरवलं आहे आणि विकास विकास आणि विकास हाच आमचा ध्यास आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, RPI आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, श्रमजीवी आणि आगरी सेना हे आम्ही एकत्रितरित्या महायुतीमध्ये म्हणून इथे लढणार आहोत आणि महापालिका 100% महापालिकेवरती महायुतीचा झेंडा फडकवणार। निश्चितच या ठिकाणी महायुती म्हणून आपण समोर जात असताना, कारण एकीकडे 35 वर्षाची सत्ता गाजवलेले बहुजन विकास आघाडी आणि त्यांचे इतर पक्ष हे सुद्धा आपल्या विरोधामध्ये असणार आहेत। 1 वर्षाच्या सत्तांतराच्या नंतर आपले प्रमुख मुद्दे असे कोणते असणार आहेत की जे महापालिकेमध्ये जनतेपर्यंत घेऊन जाणार आहेत? आम्ही आमदार म्हणून जे काम करायचं होतं ते निश्चितपणे करत आहोत। आपण बघितलं असेल की नालासोपारा म्हणजे ओसवाल नगरी असेल आणि विराटनगरचे 2 ब्रिज प्रशासकीय मान्यता मिळाली, त्याची कामाला लवकर सुरुवात होईल। हॉस्पिटलचं टेंडर फ्लोट झालेलं आहे, हायवेवर येणाऱ्या रस्त्याचं डिमार्केशन झालेलं आहे, ITS साठी 65 कोटीची अंतिम मान्यता मिळत आहे। असे कामं आमदार म्हणून जी करायची होती ती आम्ही केली आणि ह्यापुढे आम्हाला हे रस्ते, शहरातले आतले रस्ते काँक्रीटचे करण्यासाठी, पिण्याचं पावसात साचलेलं पाणी न साचण्यासाठी, पिण्याचं ज्या टाक्या गेल्या 10-15 वर्षांपासून टाक्या बांधायच्या, त्या टाक्या करून पूर्ण फ्लो प्रतिदिन प्रति व्यक्ती WHO नियमाप्रमाणे 130 ते 135 पाणी मिळण्यासाठी आम्हाला या महापालिकेची सत्ता हवी आहे। चांगले रस्ते, चांगले आरोग्य सेवा, लोकांचं जीवन सुसह्य होण्यासाठी ह्या महापालिकेची सत्ता आम्हाला हवी आहे आणि वसई विरार नालासोपाऱ्याची जनता महापालिकेची सत्ता भारतीय जनता पार्टी महायुतीला निश्चितपणे देईल। निश्चितच महापालिकेच्या निवडणुका सुरू झाल्या आणि आपल्याकडे पक्षप्रवेशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते। भवियाचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक, सभापती सुद्धा येतात, मात्र भविया असा आरोप करतोय की भाजपाकडे आता कार्यकर्ते नाहीत, पेड कार्यकर्ते आहेत, त्यामुळे हे दुसरे कार्यकर्ते फोडून आमच्यामध्ये घेत आहेत। असं आहे की पेड कार्यकर्ते असे, लोकसभा मी जिंकली, विधानसभा मी पूर्ण लढलो आणि चांगल्या 3ही सीट विधानसभेत आल्या। या महापालिकेत दिसेल 100पेक्षा जास्त सीट आमच्या महायुतीच्या येतील। निश्चितच आज महायुतीची सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि या चर्चेमधून 100पेक्षा जास्त ज्या नगरसेवकाच्या सीट आहेत ही महायुती जिंकणार असा आशावाद या बैठकीच्या माध्यमातून दोन्ही पक्षाकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये नेमकी महायुती आणि बहुजन विकास आघाडी आणि मित्र पक्षामध्ये कशा पद्धतीने लढत होते हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।